नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. मी ज्योती डेली ब्लॉग आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि सर्वात अगोदर तर गुड मॉर्निंग. तर सकाळचे वाजलेले होते 7:30 आणि मी बसले होते साड्या पिकोफॉल करण्यासाठी. माझ्या सगळ्या मशीनवरती साड्यांना पिको करून बॉर्डरला झालेला होता. प्लस आपण बॉर्डरला काटाला जे फॉल लावतो ते फॉललासुद्धा पिको करून झालेला होता. मशीनवरती काही शूट वगैरे घेतलं नाही, कारण मागचाच एक व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेला होता. पिकोफॉल वगैरे कसं करायचं, सेटिंग कसं करायचं, सर्व डिटेलमध्ये व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर, नक्की बघा. तर त्यासाठी मग काही केलं नाही, पण मग साड्यांना काही फॉल लावून घेतले. त्यानंतर मग सगळ्या साड्यांना हात शिलाई करून घेतल्या आणि मग आली घडी घालायची बारी. तर मग म्हटलं चला आता पटापट सगळ्या घड्या घालून घ्यावं. आणि आज थोडंसं लवकरच बसले होते. मुलांना सकाळची शाळा होती, लवकर उठले, त्यांचं आवरून दिलं. मुलं शाळेत गेलेले होते. पाणी सुटलं होतं, पाणीसुद्धा भरलं. आणि बराच वेळ होता माझ्याकडं, कारण आई आलेली होती. मग आई म्हटली मी स्वयंपाक करते बाकीचा राहिलेला, तुला काही काम करायचं असलं तर कर. तर म्हटलं चला, कालचं काही झालंच नव्हतं, तुम्ही व्हिडिओ तो बघितलाच. कारण बाहेर गेले, त्यात पाहुणे आले, विशालच्या शाळेची मीटिंग होती, बराच वेळ त्यामध्ये गेला माझा. त्यासाठी मग काही शिवायचं कामही झालं नाही. आणि मग काय तसंच राहिलं होतं, फक्त साड्या काढल्या होत्या पिकोफॉलसाठी. मग संध्याकाळी उशीर झाला, कंटाळा पण आला होता. मग मी हे सकाळी सकाळी काम करायला घेतलं दुसऱ्या दिवशी. तर मग त्यासाठी मग म्हटलं चला आता आपल्याकडे वेळ आहे, तर मग मदतीला घरात कोणी असलं ना तर पटापट कामंसुद्धा होतात. आणि माझी आई आली ना अजिबात बसून राहत नाही, तिला काही ना काहीतरी करायची सवय असते. त्याच्यामुळं मग ती स्वयंपाक वगैरे करते, कपडे धुती, भांडे वगैरे धुती. मग त्यासाठी मग मला थोडासा वेळ जास्त मिळतो कामासाठी. तर म्हटलं चला आज सकाळचा वेळ मिळालेलाच आहे, तर मग लवकर हे साड्या वगैरे पिकोफॉल करून घ्यावेत. कधी कधी मी घरात कोणी नसलं तरी सकाळचं कधी कधी काम करत असते, माझं स्वयंपाक वगैरे सगळं हँडल करून. त्याचा एक व्हिडिओ दिलेला आहे मी चॅनलवरती, तुम्ही नक्की बघा. पण हा एक व्हिडिओ होता की म्हणजे असा होता की आज माझ्याकडं मदतीला आई होती, त्यासाठी मग मी आवरणार होते. पण नेमकं आता 3-4 दिवस झालेले होते आईला येऊनसुद्धा. तर आई नेमकं आज जाणार पण होती दुपारी. पण म्हटलं चला, सकाळून ती म्हटली मी आवरून घेते सगळं, तू तुझं काम कर थोडंफार, कालही तुझं काहीच काम नाही झालं, मग जास्त लोड होतो. तर म्हटलं चला आज पटकन झटकन तेवढं तरी आवरून घ्यावं. त्याच्यासाठी इथं माझं इतकं पटापट आवरायचं काम चाललं होतं. साड्या माझ्या सगळ्यात पिकोफॉल करून झाल्या होत्या, ज्याच्या त्याच्या कस्टमरच्या त्या पिशवीमध्ये व्यवस्थित ठेवून द्यायचं माझं काम चाललं होतं. कोणाचे काही ब्लाऊज झालेले होते रेडी, ते ब्लाऊजसुद्धा व्यवस्थित पिशवीत ठेवून दिले, म्हणजे कसं ब्लाऊज साड्या दोन्ही पण व्यवस्थित देऊन टाकता येतील. काही राहिलेले होते ते वरती काढून ठेवले, म्हणजे लक्षात राहतं की मला शिवायला घ्यायचे आहेत. आणि मला आज शिवायची आहे. साडी पण लाईट गेली आहे, तर बघूयात आता काय होते. काय आली तर खेळतोय, पाऊस चालू झाली. आली पावसात भिजून, बाबू माझी भिजली सगळी. आजी गेली मावशीच्या इकडं. तू बी रड करून, त्यांनी एक तर रडून रडून बेजार केले. तर आत्ताच कुठं भुलीलं इथं गपलं बसलाय. आणि इथं काय झालं तुला, इथं काय लागलं? मला नाही गोष्टी त्या दिवशी बुक करायला घेतलं. हां, किती ओढले झाले कपडे, चल बदल. तुला अगं रडत आहे तो, आजी गेली म्हणून रडत होता ना ते मागवाशी. आता बसलाय गप, आता खाऊ दिला खायला म्हणून गप बसला. खाऊ काल दिदीने आणलेला खाऊ खात होता ना. खा मग, आवर पहिले कपडे बदल, जेवण कर. मग काय बाकीचं सगळं आवरून घेतलं घरातलं. आणि दुपारही झाली होती, मुलंही शाळेतून आलेले होते. मुलांचा आता सकाळचा लवकर जातात आणि दुपारी लवकर येतात, असा टायमिंग आहे शाळेचा. आणि त्यानंतर हे काही ब्लाऊज होते मी 2-3 दिवसाखाली शिवून ठेवले होते, त्याचे काजे बनवायचे राहिले होते. तसं तर मी बाहेर देते, पण हे मी ठेवून घेतले होते 2 ब्लाऊज. का तर तुम्हाला इथं पिकोच्या मशीनवरती काजे बनवून दाखवायचे होते. त्याचा एक सेपरेट व्हिडिओ आपल्या फॅशन डिझायनर चॅनलवरती आलेला आहे कालच, तो नक्की बघा. तो एक आता ब्लाऊज काजे करून झाला होता, हा एक बाकी होता, मार्किंग करून ठेवलेला आहे. तर म्हटलं हा पण लगेचच करून घ्यावा. आणि मग ते सगळे काजे वगैरे करून घेतले, ज्याचे त्याचे ब्लाऊज व्यवस्थित पिशवीत ठेवून दिले. गुंड्या तर मी अगोदरच लावलेल्या होत्या त्या ब्लाऊजला. आणि त्यानंतर हा एक ब्लाऊज घेतला. आता एके मापाचे 3 ब्लाऊज आहेत ना, मी हे कटिंग करून ठेवलेले बरेचसे दिवस झालं, कटिंग करताना तुम्हाला दाखवले पण असतील. त्यातलं एक झालं आहे, आता हे एक घेतलं आणि अजून एक ब्लॅक कलरचा बाकी आहे. तर म्हटलं चला, आता एवढं लाईट आलेली होती, पण नेमकं मोबाईलला चार्जिंग नव्हती. मग मोबाईल चार्जिंगला लावला आणि हे ब्लाऊज शिवायला घेतला. तर म्हटलं चला आता, कारण ज्या मोबाईलमध्ये शूट करते मी फॅशन डिझायनरचं, त्याला खूप जास्त स्टोरेज लागतं आणि मोबाईलची नेमकं चार्जिंग गेली होती. तर अशा पद्धतीने मग मी इथं हा ब्लाऊज पूर्ण कंप्लीट करून घेतला. सिंपल पंचकोनी गळा आणि नॉट लावलेली होती. पंचकोनी गळा केला होता फ्रंटनी
प्रिन्स कट होता आणि पसारा मात्र खूप झाला आहे, कारण मला एक नॉट सापडायची होती. तर मी इथं सगळं लेसाचा पसारा काढून घेतला आणि फायनली ती नॉट सापडली आणि लावून घेतली. ते नंतर हा एक ह्याच मापाचा होता ब्लॅक कलरचा. म्हटलं चला जाऊ द्या, तो नंतर घेता येईल. विशालचं इथं चांगलं खेळणं चालू होतं. आता थोडा शांत झाला होता, कारण आजी गेली म्हणून तो खूप जास्त रडत होता आणि खूप त्रासही दिला त्याने मला अर्धा पाऊण तास. तर असो मग तो आता खेळत होता. म्हटलं चला आता साडी घेऊया शिवायला. मी थोड्या वेळ बसले, पण साडी दिसती तुम्हाला. आता मी साडी घेतली होती शिवायला, तरी 3 वाजता घेतली असेल. एक ब्लाऊज पूर्ण कंप्लीट केला, 40 साईजचा प्रिन्सेस कट होता, 40 साईजचा, तो कंप्लीट केला. त्याच्याबरोबरचा अजून ब्लॅक होता, तो पण मी तुम्हाला दाखवला होता की तो पण मी ठेवला साईडला. पण म्हटलं ठीक आहे, तो संध्याकाळी शिवेल. पण ही साडी मला आज अर्जंट म्हणजे द्यायची होती, म्हणजे माझ्याकडे भरपूर आलेली होती. मी तुम्हाला काही दाखवलीच होतीच. 1 मिनिट, दिसत नाही व्यवस्थित. हां, इथं बघा. तर अशा पद्धतीची मस्त अशी ही शाही मस्तानी नऊवारी साडी शिवून झालेली आहे. बघू शकता तुम्ही, लहान मुलीची म्हणजे 4 वर्षाच्या मुलीची ही साडी आहे. मस्त अशी इतकी फिनिशिंगमध्ये मस्त अशी शिवून झालेली आहे. प्लेटा वगैरे भरपूर पडलेल्या आहेत. 6 वरी साडी होती तिच्या मम्मीची आणि त्याच्यामध्ये मी इथंही अशी 9 वरी केलेली आहे. तर अशा दाट प्लेटासाठी आपल्याला मस्त अशी ही साडी मी रेडी केलेली आहे. पाहू शकता तुम्ही किती सुंदर दिसतीये. प्लेटा वगैरे फिनिशिंग वगैरे बघू शकता तुम्ही. नेफा पण मस्त असा झालेला आहे. इथून फक्त नॉट टाकायची बाकी आहे. आणि हा आहे पदर. त्याचा पदर थोडासा कापला आहे मी. तर बघा, इथं थोडासा कट करून ठेवला आहे पदर, जेणेकरून मला त्याच्यामध्ये ब्लाऊज करायचा आहे. पाहू शकता इतकं कट केलं आहे. तर आता ह्याच्यामध्ये मला ब्लाऊज शिवायचा आहे त्या छोट्या मुलीचा. आणि हो, जर तुम्हाला कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ बघायचे असतील तर फॅशन डिझायनरच्या चॅनलवर नक्की मिळेल. तर बघू, आता पटापट करून घेते, कारण ऑलरेडी 5:30 वाजलेत आणि त्या साडीने मला खूप जास्त त्रास दिला. म्हणजे त्रास नाही, पण लाईटही येत जात होती नेहमीच. आणि त्यात मोबाईललाही चार्जिंग नव्हती, कारण मला त्याचं शूट पण करायचं होतं कटिंग स्टिचिंगचं. शक्य होईल तेवढं मी आता दाखवणार आहे त्याच्यावरती. पण कसं होतं, ज्यावेळेस आपण साडी कटिंग स्टिचिंग करतो ना, त्यावेळेस शिवताना मला वेळ नाही लागत, पण शूट करून शिवायचं म्हटलं तर खूप जास्त डबल टिबल वेळ लागतो. चला, असं आता खूप जास्त पटापट कामावर ह्याच्यात, कारण संध्याकाळी खूप जास्त मग कंटाळा येतो लेट झाल्यावर. कारण मला हे सगळं तयार करून मग अजून एक कस्टमरचा ब्लाऊज शिवायचा आहे, तो पण हुक वगैरे लावायचे. हा एक ब्लाऊज करायचा आहे छोट्या मुलीचा साडीवरचा. अगोदर काय करते, मोबाईल चार्जिंगला लावते. मोबाईलची चार्जिंग संपली आहे सगळी, आणि मग तुम्हाला मी ब्लाऊज पूर्ण स्टिच झाल्यावर दाखवते. चला. त्यानंतर काही शूट नाही केलं, कारण मोबाईल ट्रायबोर्डला लावलेला होता, हँगरला लावला होता, कारण मला ब्लाऊजचं शूट करायचं होतं. अगोदर साडीचं केलं, पूर्ण साडी शिवून झाली, तुम्हाला दाखवली, आणि नंतर हे ब्लाऊजचं शूट करून घेतलं. कटिंग स्टिचिंग एकाच व्हिडिओमध्ये, हा सुद्धा एक सेपरेट व्हिडिओ आपल्या त्या चॅनलवरती येईल. तुम्ही मी ते चॅनल ह्या चॅनलसोबत टॅग केलेलं असतं. तुम्ही व्यवस्थित तिथं लोगो असतो, फोटो असतात ना 2 लावलेले गोलमध्ये, तिथं जाऊन बघायचं, तुम्हाला लक्षात येईल कोणते चॅनल तुम्हाला बघायचं आहे. त्याच्यावरती टिक केलं ना की लगेच तुम्ही फॅशन डिझायनर चॅनल तिथं येतं, तुम्ही तिथं जाऊन बघू शकता. तर हा एक पूर्ण माझा ब्लाऊज कंप्लीट झालेला आहे. म्हणजे ते नऊवारी साडीवरचा छोटासा ब्लाऊज आहे, खूप मस्त केलेला आहे. आता बघा, ज्यावेळेस आपण छोट्या मुलींचे ब्लाऊज शिवतो ते कसे शिवले पाहिजेत हे जर तुम्हाला बघायचे असेल तर कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ येतील. तर बघा, अगोदर आता लगेच ब्लाऊज शिवून घेतला आणि मग लगेच हातासरसर मी लगेच हुक पण लावून घेतले. म्हटलं कसं पटकन झटकन होतील. आणि बऱ्यापैकी आता 6:30 वाजून गेले होते, 6:45 झाले असतील, आणि मुलांचा अभ्यासाचा सुद्धा टायमिंग झाला होता. तर असं मग मुलं बसले होते इथं अभ्यासाला, आणि आहोंनी इथं देवाची काहीतरी मालिका लावली होती टी व्हीवरती, ती पण चालू होती आणि ते बघत होते. पण म्हटलं त्यांना, बाई माझं थोडंसं शूट घ्या अगोदर, म्हणजे कसं मला व्हिडिओमध्ये पटकन दाखवता येईल मग हा ब्लाऊज. कारण पाहू शकता किती मस्त झाला आहे, अगदी छोट्यासा मापाचा, चांगलं दिसते. असं एक फ्रंटनी आहे आणि एक बॅकनी आहे. बॅकनी हुक आहेत, फक्त 3 हुक लावलेले आहेत बघा. हे असे 3च हुक लावलेले आहेत. फ्रंटनी पूर्ण पॅक आहे आणि बॅकनी हे ओपन आहे, म्हणजे बॅकनी हुक आहेत पाठीमागे. आणि मस्त अशी ही फुग्याची भाई केलेली आहे प्लेटा टाकून. बघा, अशा पद्धतीने घातल्या दिसणारे मस्त सुंदर असा ब्लाऊज रेडी केलाय.
कारण हे पैठणीचे ह्याच्यामध्ये पदराचा यूज केला होता पाठीमागे आणि पुढे सुद्धा पैठणीचे काटे आलेले आहेत, त्याच्यामुळे मग मी काही त्याला जास्त डिझाईन केली नाही आणि अगदी छोटासा ब्लाऊज असल्यामुळं एवढी काही डिझाईन छान दिसत नाही. आणि साडी दाखवते तुम्हाला. तर बघा, ही आहे अशा पद्धतीची साडी. या अशा पद्धतीची मस्त अशी साडी शिवून झालेली आहे रेडी. आणि ही साडी आहे 4 वर्षाच्या मुलीची, 4-4.5 वर्षाच्या मुलीची आहे. तर मस्त अशी रेडी झाली. इतकी सुंदर दिसते ना, पॅटर्नच एवढा भारी दिसतोय ना, हे खूप मस्त. ह्याच्यात दाट भृंग अशा प्लेट आलेल्या आहे, जे 6 वारीमध्ये 9 वारी तयार करून घेतली, जे की तुम्हाला सांगितलं मग अशी. आणि इथं आहे ना पूर्ण मिऱ्यामध्ये ना जी इथं खालची बॉर्डर होती, जी काठ होते मिऱ्यातले साडीच्या, ते पूर्ण मिऱ्यातले काठ मी इथे यूज केलेले आहेत. आणि त्याचबरोबर ह्याच्यामध्ये डबल कष्टा केलेला आहे. आता इथं कष्टा थोडासा, इथं कष्टाच्या प्लेट आहे, या दोन्ही पण काठ मोठे असल्यामुळे इथे थोडंसं मोठं दिसतंय, पण काही नाही, छान दिसेल. कारण जर इथं छोटं घेतलं असतं तर मग ते काठ धुमडले गेले असते, त्यासाठी मग मी ठेवलं तसंच. आणि इथं डबल काष्टा आहे, दोन्ही पण पायाचा वेगवेगळा भाग आहे. आणि हे इथं पुढचा पोशाख. आणि 1 मिनिट, हा आहे पदर. तर आता इथं पदर मी तर थोडासा कट केला होता एक साईडनी, त्यात मी ब्लाऊज तयार करून घेतला. आणि हा आहे पदर. हे पिन वगैरे केली ना मस्त दिसतो. आणि ही नॉट आहे ना, तर बघा अशा पद्धतीने फिनिशिंग वगैरे मस्त केलेलं आहे. तर आता अशा पद्धतीने इथे नॉट ही बांधून घेतली की मग ह्याच्यातून असा पदर जातो. आता ही पिन वगैरे केली ना पदराची, तर मग त्यावेळेस हे त्याच्या खाली झाकून जातं. तर आता मी 1 मिनिट तुम्हाला पिनच करून दाखवते, कारण व्यवस्थित दाखवलं ना तर दिसायलाही छान दिसतं. जर त्या कस्टमरने मला घातल्याच्या नंतर फोटोज दिले त्या मुलीचे, तर मग तुम्हाला शेअर करेल फोटोज. पण शक्यतो काय होतं, मग एकदा घेऊन गेले ना कस्टमर, माझ्याही नाही लक्षात राहत फोटो मागायचा आणि त्यांच्याही नाही लक्षात राहत द्यायचा, मग ते राहून जातं. मग त्याच्यामुळं बघा, या अशा पद्धतीची मस्त पिन करायची. आणि ते पूर्ण पैठणीचे काठ आहेत आणि पैठणी साडी आहे, त्यामुळे इतकी सुंदर दिसणार आहे ही साडी, मोर पैठणीची. तर बघा, अशा पद्धतीने येणार आहे ही साडी. पाहू शकता, ही अशी घातली ना, इकडून पदर येणार आहे. मस्त असा हे पदरही रेडी झालाय आणि साडी ही मस्त रेडी झालेली आहे. हे जे गुड्याचा पोशाख आहे ते इथं आपल्या ह्याच्यावरती पायावरती येणार आहे आणि हे पूर्ण वरती येणार आहे. आणि त्याच्यावरचा हा ब्लाऊज. तर बघा, हा आहे ब्लाऊज फ्रंट आणि इथं आहे बॅक. अशा पद्धतीचा येणार आहे. आता इथं मी व्यवस्थित धरून मग तुम्हाला नंतर आता तुम्हाला दाखवली, पण ती व्यवस्थित कॅरी करून मला ती दाखवता येत नव्हती, त्यासाठी मी इथं हँगरला लावून घ्यावं म्हटलं, कारण मला त्याचं फोटोशूट पण करायचं होतं. त्यासाठी मग इथं मी हँगरला लावून घेतली साडी. बघा, अशा पद्धतीने बघू शकता, अशा पद्धतीने पदर जाणार आहे खांद्यावरती. इतकी मस्त असाही लुक आलेला आहे. तर बघू शकता तुम्ही पाठीमागून म्हणजे. आता हे पदर आहे आणि हे आहे डबल काष्टा, जे की याचा आहे. ठीक आहे, पाहू शकता इतका मस्त लुक आलेला आहे. खूप भारी लुक येणार आहे ज्यावेळेस ती मुलगी घालेल, त्यावेळेस दिसायलाही छान दिसणार आहे. थोडीशी हाईटला उंच झालेली केलेली आहे ही साडी, कारण ती हाईटला खूप कमी आहे, पण त्या हाईटला जास्त करा म्हटल्या होत्या म्हणून थोडी केली. आणि हा त्याच्यावरचा ब्लाऊज आहे. तर बघू शकता, हे ब्लाऊज हे फ्रंटला केलेला आहे आणि इथं बॅकला ओपन आहे. बॅकला इथं हुक आहे, तो काढून आपण घालू शकतो, बॅकने हुक लावू शकतो. तर ही अशा पद्धतीची साडी आणि हे ब्लाऊज. काढा फोटो, इकडून काढा, म्हणजे ते तिकडचं नाही निघायचं. करू पण आता करू कर थांबा ना, करा ना, चालू आहे ना. तर बघा, अशा पद्धतीचा हे 4 वर्षाच्या मुलीचा ब्लाऊज आणि ही आहे साडी. तर सुंदर अशी ही साडी आणि ब्लाऊज, ह्याचं पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग व्हिडिओ दोन्ही पण बघायचे असतील तर आपल्या ज्योती सुरवसे फॅशन डिझायनर मराठी या यूट्यूब चॅनलला त्याचे व्हिडिओज 2 दिवसात 2 व्हिडिओ येतील.
तर साडीचा कटिंग स्टिचिंगचा स्पेशल व्हिडिओ येईल आणि ब्लाऊजचा सुद्धा कटिंग स्टिचिंगचा स्पेशल व्हिडिओ येईल. तसे तर आपल्या चॅनलवरती त्या व्हिडिओ आहेत बरेच, पण तरीसुद्धा आता नवीन आपले जे यूट्यूब फॅमिली आहेत त्यांना बऱ्याच त्यांनी कमेंट केली होती की ताई 4 वर्षाच्या मुलीची साडी कटिंग स्टिचिंग दाखवा, ब्लाऊज कटिंग स्टिचिंग दाखवा. तर मग ते त्यासाठीच मी तिथं ते व्हिडिओ टाकणार आहे. तर अशा पद्धतीने पूर्ण हे माझं रेडी झालेलं आहे, साडी आणि ब्लाऊज. तर तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्ही शिवता का तर ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. तर वेगवेगळे डिझाईन्स पॅटर्न्स मी तर तुम्हाला दाखवतच असते, पण वेगवेगळ्या ह्या अशा पद्धतीच्या साड्या वगैरे जर शिवल्या तर अजूनही तुमच्याकडे कस्टमर वाढेल आणि अशा पद्धतीने वेगवेगळं तुम्ही डिझाईन करू शकता. आता फॅशन डिझायनर म्हटल्यावर नऊवारी साडीपासून ते तुम्हाला ब्लाऊजपर्यंत सगळं आलं पाहिजे. तर त्यासाठी मी असे वेगवेगळे पॅटर्न तुम्ही शिकू शकता. अगदी सोपं आहे, ज्यावेळेस आपण करायला जातो त्यावेळेस पटापट होतं आणि जर मन लावून केलं तर त्याचं फिनिशिंग प्रॉपर येतं आणि दिसायला इतकं सुंदर दिसतं. आता बघा, त्यांनी फक्त एक साडी आणून दिली होती, मी त्यामध्ये अस्तर, माझी मेहनत, माझी कला याच्यामध्ये सगळं ओतलेलं आहे आणि इतकं सुंदर असे हे साडी आणि ब्लाऊज मी रेडी केलेलं आहे. तर चला, असं हे सुंदर असं साडी आणि ब्लाऊज आषाढी एकादशी स्पेशल बनवून घेतलेलं आहे कस्टमरनी त्यांच्या मुलीसाठी. तर छान असं हे तयार झालेलं आहे, मस्त वाटते. तर बघा, माझी इथं साडी फायनल झालेली आहे. आता इथं फोटोशूट वगैरे मी करून घेतलंय आणि ते कस्टमर लगेच घ्यायला येणार आहे, कारण ते उद्या त्यांच्या मुलीच्या शाळेमधली दिंडी निघणार आहे आषाढी एकादशी निमित्त. मग त्यासाठी ते मुलीला छोट्याशा घालायचे आहे. तर असो, आता बघा किती सुंदर दिसत आहेत, खूप मस्त वाटते. कलर कॉम्बिनेशन तर अगोदरच मस्त आहे तिचं आणि जे शिवण्यात आपली जी फिनिशिंग वगैरे असती ती मात्र खूप जास्त छान आलेली आहे. तर त्याच्यामुळं जास्त लूक भारी वाटतोय. आता बघूयात कशी येते काय कस्टमरला, कारण येते तर बरोबर, कारण बऱ्याच साड्या मी आत्तापर्यंतच्या शिवलेल्या आहेत. इतक्या सुंदर सुंदर लूक येतोय, वेगवेगळे पॅटर्नमध्ये मी शिवलेले आहेत. आणि हे शाही मस्तानी पॅटर्न जरा जास्तच चालतो, कारण ह्याच्या प्लेटा वगैरे टाकल्या ना दिसायलाही छान दिसतो. अशा पद्धतीने मस्त शिवलाय आणि ब्लाऊजसुद्धा बॅक नेकला ओपन आहे, फ्रंटला पॅक आहे. 3च हुक लावलेत, पण इतका मस्त झालाय. छोटासा डीपमध्ये गळा केलेला आहे. अशा पद्धतीने मस्त शिवून झालाय. चला, मुलं बसली तिथं अभ्यासाला. करायचंय मला स्वयंपाक, हे आवरून ठेवते आणि मग स्वयंपाक करते. त्यानंतर पहिलं सगळं आवरून ठेवावं म्हटलं, साडीची घडी वगैरे घालून ठेवावी, कारण कस्टमर लगेच घ्यायला येणार होतं. तर बघा, आता हे ब्लाऊज मी जे शिवलेलं आहे त्याची घडी कशी घालायची, साडीची मेन म्हणजे घडी कशी घालायची शिवल्यानंतर ते तुम्हाला दाखवते. तर बघा, असा पदर आपण साईडला घ्यायचा आहे, इकडच्या साईडनी पण थोडंसं दुमडून घ्यायचं आहे आणि इकडच्या साईडनी सुद्धा दुमडून घ्यायचं आहे आणि पदर आपल्याला असा गुंडाळून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये अशा पद्धतीने अशा. आणि त्यानंतर मग आपल्याला त्याची फोल्डमध्ये घडी करायची. अगोदर साईडनी खाली फोल्ड करायचे आणि वरून नंतर फोल्ड करायचं, जसं आपण एकदम थोडी साडीसारखीच घडी घालून घ्यायची. अशा पद्धतीने साडीची घडी घालून घ्यायची. मोठ्या साडीची सुद्धा मी तशीच घडी घालते, ज्यावेळेस आपण आपल्या साईजची शिवतो, नवरीची वगैरे शिवत असते मी, तर त्यावेळेस मग अशा पद्धतीनेच घडी घालून घेत असते. आता काय एवढं लग्नाचं सीझन नाही, त्यामुळं काही नऊवारी साडी नव्हती शिवायला, नाहीतर इतर वेळी मोठ्या बायकांच्या सुद्धा साड्या असतात शिवायला. आणि ही लहान मुलीची होती. बऱ्याच साड्या आत्तापर्यंतच्या मी शिवलेल्या आहेत. पहिली आपली फॅशन डिझायनरवरती भरपूर व्हिडिओ आहेत, तुम्ही नक्की जाऊन बघू शकता. त्यानंतर काही ब्लाऊज मी शिवलेले होते, आज एक शिवलेला होता, त्या दिवशी एक शिवलेला होता. ते दोन्ही पण एकाच मापाचे होते, त्याचे हुक लावायचे राहिले होते. म्हटलं आता त्याला हुक लावून घेते. आणि ही साडी तर रेडी झालेली होती, कारण ती 15 ते 20 मिनटामध्ये ती कस्टमर लगेच घ्यायला येणार होती ही साडी, कारण त्यांना ती सकाळी त्या मुलीला घालायची होती त्याच्यासाठी ना. तर आता तर 7 वाजून गेलेले होते. मग आता म्हटलं चला थोडंसं स्वयंपाक तर काही जास्त नव्हता करायचा, म्हणून म्हटलं पहिला हुक लावून घेते आणि नंतर मग डाळ खिचडी वगैरे लावते. आणि आत्ता संध्याकाळचा स्वयंपाक तर मला आज स्वतःच करायचा होता, कारण आई दुपारीच गेलेली होती, त्यासाठी आई अक्कीकडे गेलेली आहे आई. म्हटलं आज तर आपल्याला स्वयंपाक करावं लागणार आहे, कारण 2-3 दिवस तिने बरीच हेल्प करायची, म्हणजे बरेच कामं करायची ती, स्वयंपाक पण बनवायची आणि घरातली पण बरेचसे कामं केले तिने. आणि मग त्यासाठी मग मला थोडासा वेळही जास्त मिळाला काम करण्यासाठी. पण आज मात्र मला स्वयंपाक करायचा होता संध्याकाळी, पण जास्त नाही, काही सिंपल एक खिचडी किंवा पुलाव बनवायचा होता.
आणि मग बाकीचे कामं मला आवरून घ्यायचे होते. आणि आज मला खूप कंटाळा आला होता जास्तीचाच, कारण थंडगार हवा सुटली होती, दिवसभर पाऊसही चालू होता आणि कंटाळाही खूप आलेला होता. म्हटलं चला आता एवढी हुक वगैरे लावून घेते आणि बाकीचे स्वयंपाक आवरून मग मात्र बाकीचे कामं सगळे आवरून जेवण वगैरे करून घेते आणि मग आराम करते, कारण दिवसभरामध्ये ना हे शिवण्याच्या नादात खूप दगदग होते. तर चला आजचा व्हिडिओ इतकाच. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.